आता नियमोची हा एकला, जेवे करावा आपुला, जैसा कृतनिश्चयाचिया बोला, बाहेरा नोहे. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहम पूर्णब्रह्मपरानंद मिशम आळंदी वल्लभम. भगवंताच्या कृपेने, सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थाने यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, प्रवचन सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि भगवान परमात्म्याने आपलं हृदगत म्हणजे योगाचं जे सार आहे ते या अध्यायामध्ये प्रकट केलेलं आहे. त्याचा विस्तार ज्ञानेश्वर महाराजांनी केला. 6व्या अध्यायामध्ये जरी योग सांगितलेला असला तरी अनेक प्रकारचा योग 6व्या अध्यायात सुद्धा आहे. समत्व योग सांगितलेला आहे, त्यानंतर कुंडलिनी योग भगवंतांनी सांगितलेला आहे आणि आता पुढे भगवान परमात्मा अभ्यास योग सुद्धा सांगत आहेत. वेगवेगळ्या प्रकाराने, एन केन प्रकाराने आपलं चित्त भगवंतावर स्थिर होईल. मार्ग कोणताही असू द्या, साधन कोणतंही असू द्या, सगळ्याला एकच साधन आवडेल असं नाही, सगळ्यांना एक साधन झेपेल पचेल असंही नाही. फक्त आपलं मन स्थिर झालं पाहिजे, आपल्याला भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे, हा मुख्य उद्देश आहे. आग्रह जो आहे तो माणसाचा साधनामध्ये नसावा, तो साध्यामध्ये असावा. हेच साधन मी करील, तेच साधन मी करील, काही नाही. आपल्याला जे योग्य वाटतं, जे साधन केल्यानंतर आपल्याला आनंद प्राप्त होतो, समाधान प्राप्त होतं, ते साधन आपण करावं. कोणाला भजन केल्यानंतर आनंद वाटत असेल त्याने भजन करावं, कोणाला नामस्मरणात आनंद वाटत असेल त्याने नामस्मरण करावं, कोणाला विचार केल्यानंतर आनंद वाटत असेल, समाधान वाटत असेल त्याने विचार करावा, ज्याला ज्ञानेश्वरीचं पारायण केल्यानंतर आनंद वाटत असेल त्याने ज्ञानेश्वरी पारायण करावं. हे श्रेष्ठ का ते कनिष्ठ असा त्याच्यामध्ये भेद नसतो, कारण ही सगळी साध्य आहेत, साधनं आहेत आणि साधनं जी असतात ती अधिकारानुसार सांगितलेली गेलेली असतात. फक्त साध्य काय असलं पाहिजे? साध्य एक परमात्मा, एक धरला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, तेने झाले अवघे काम, निवारीला भवभ्रम असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून साधन करत असताना भगवान वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात, जसा अधिकारी असेल त्याच्याकरता ते साधन. ज्ञानेश्वरीमध्ये सर्वच भगवान बोललेले आहेत गीतेमध्ये. म्हणून कसं मनाला स्थिर करायचं तर त्याचा विचार काल सांगितला. थोडासा आपण धावता विचार केला. सगळ्यात पहिल्यांदा आपल्या अंतःकरणामध्ये वैराग्य पाहिजे आणि वैराग्याने काय होतं तर बुद्धीला धैर्य प्राप्त होतं. आणि एकदा धैर्य प्राप्त झालं, बुद्धी धैर्य होय वसवटा, मागच्या कालच्या वया बरं का, तरी मनाते अनुभवाची या वाटा, हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी. बुद्धीला जर धैर्याचा आश्रय मिळाला तर मग ती बुद्धी काय करते, मनाला जे आहे ते हळूहळू मार्गाला लावते. आपण मागे पाहून आलो, इंद्रिय जे आहेत ती घोड्यासारखी आहेत, त्याच्यानंतर मन जे आहे ते लगाम आहे, बुद्धी ही जी आहे ती सारथी आहे आणि हा शरीर नावाचा रथ आहे. लक्षात घ्या, रथ जर नीट चांगल्या मार्गाने चालावा असं वाटत असेल तर सारथी चांगला पाहिजे, सारथी चांगला पाहिजे, पण लगामसुद्धा सारथ्याच्या हातात पाहिजे आणि घोडे जे आहेत ते लगामाला बांधलेले असले पाहिजेत. बऱ्याच वेळेला काय होतं, घोडे आहेत ना ते इतके उत्शृंखल होऊन जातात, इतके बिनसतात की ते घोडे लगाम तोडून टाकतात. त्यानंतर सारथी जो असतो तो सुद्धा, त्याला ते घोडे काही पैसे देतात, थोडेसे लालूच दाखवतात, त्यामुळे सारथीसुद्धा त्यांच्याच मागे जातो.
मग हा जीवनरूपी रथ कुठं जाईल काही सांगता येत नाही. शरीररूपी रथ नीट चालावा, रस्त्याने चालावा असं जर वाटत असेल तर हे सगळे महत्त्वाचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे सारथी आहे तो चांगला पाहिजे. म्हणजे बुद्धिम तु सारथिम विद्धी मनप्रग्रहमेवच इंद्रियानी हयानी आहू विषयांस्तेषु गोचरान असं म्हटलं आहे. म्हणून हा बुद्धिरूपी सारथी हा चांगला पाहिजे आणि या बुद्धीला धैर्य प्राप्त झालं पाहिजे, धीर पाहिजे. कारण बऱ्याच वेळेला ही बुद्धीसुद्धा धीर जर नसेल तर कमकुवत जर असेल तर मग त्या ठिकाणी ती बुद्धी निश्चयात मग राहू शकत नाही. बुद्धीचा असलेला जो निश्चय आहे ते मन जे आहे ते उलटून टाकतं. बुद्धीने ठरवलं आहे आपल्याला आज नामस्मरण करायचं आहे, चिंतन करायचं आहे, पण मन जे आहे ते करू देत नाही, इंद्रिय करू देत नाही. बुद्धीने एखादा चांगला निश्चय केला की आपल्याला रोज 1 तास नामस्मरण करायचं आहे, ध्यान करायचं आहे, पण झालेला बुद्धीचा निश्चय जे आहे मन टाळतं, इंद्रिय टाळतात. कारण इंद्रियांचा स्वभाव हिताशी जे जे निके सदाची इंद्रियाची दुःखे. एरवी योगासारखे सोपे काय आहे? काय सोपं आहे? भगवंताची प्राप्ती सोपी आहे, परंतु त्याच्यामध्येही इंद्रिय, बुद्धी, मन हे आपल्याला सहकारी असले पाहिजेत. म्हणून वैराग्य जर आपल्याबरोबर असेल तर त्या ठिकाणी बुद्धीला धैर्य प्राप्त होतं. आणि धैर्य प्राप्त झाल्यानंतर ती जी बुद्धी आहे कशा प्रकारे स्थिर राहते. काल आपण धैर्याचं वर्णन पाहिलं. 16व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी वर्णन केलं आणि 18व्या अध्यायामध्ये परत ज्ञानोबारायांनी वर्णन केलं आहे बरं का. कशा प्रकारे धैर्य बुद्धीला प्राप्त झालं की ती बुद्धी कशी बनते ज्ञानोबारायांनी वर्णन केलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तरी उदेलिया दिनकरू चोरीशी थाके अंधारू का राजाज्ञा अव्यवहारू कुंठवी जेवी. ज्याप्रमाणे सूर्य उदय झाल्यानंतर अंधारही जातो आणि चोर जे असतात त्यांनाही भीती वाटायला लागते, किंवा राजाची आज्ञा असेल तर चुकीचा व्यवहार अजिबात होऊ शकत नाही. त्याप्रमाणे ज्ञानोबाराय म्हणतात, त्याप्रमाणे ही बुद्धी जी आहे तिला धीर प्राप्त झाला. ज्ञानोबारायांनी त्याच्याकरता फार सुंदर उदाहरणं दिली. नाना पवनाचा साटू वाजिने लिया निटू अंगेसी बोभाटू सांडती नभ का अगस्त्याचे निदर्शने सिंधू घेऊनी ठाते मौने चंद्रोदयी कमळवने मिठी देती हे असो पाव उचलिला. पुढून जर सिंह आलेला पाहिला तर एवढा मोठा हत्ती असतो, हत्तीने पाय उचललेला असतो समोर जाण्याकरता, पण समोर सिंह पाहिल्याबरोबर हत्ती तो पाय खाली ठेवत नाही, असा पाय वळवतो आणि मागे फिरतो. तसं कोणतंही विघ्न आलं तरीसुद्धा बुद्धीमध्ये अशा प्रकारचा धीर असतो. ज्ञानेश्वर महाराज पुढे लिहितात, तैसा जो धीरू उठलिया अंतरू मनादिके व्यापारू सांडती उभी. असा धीर बुद्धीला प्राप्त झाला की मन वगैरे जे आहेत हे सगळे आपले व्यापार जे आहेत ते आपोआप सोडून देतात आणि बुद्धीच्या प्रमाणे सगळे हे वागतात. म्हणून अशा प्रकारचं धैर्य प्राप्त झालं की ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणतात, तरी मनाचे अनुभवाच्या वाटा हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी. ती बुद्धी काय करते, मनाला हळूहळू अनुभवाच्या वाटेने म्हणजे मनाला परमात्मा स्वरूपाचा अनुभव देते. आणि मग अनुभव प्राप्त झाल्यानंतर हळूहळू ते मन जे आहे त्या अनुभवाच्या गोडीला लागतं आणि मग आत्मभुवनामध्ये त्याची प्रतिष्ठा होते मनाची. पुढे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कालच्याच ओव्यात, याही एके परी
प्राप्ती आहे विचारी, हे न ठके तरी सोपारी आणखी ऐके. ही तुला मी एक युक्ती सांगितली, पण ही जर तुला युक्ती जर जमत नसेल तर आणखीन एक युक्ती मी तुला सांगतो. आता नियमुचे हा एकला, जिवे करावा आपुला, जैसा कृतनिश्चयाचिया बोला बाहेरा नोहे. मग एक काम करायचं, जसा आपण एखादा जीवनामध्ये निश्चय केला, कृतनिश्चय केला, आणि मग त्या निश्चयाच्या बाहेर आपण जात नाही, त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये एखादा निश्चय करायचा. तो असा निश्चय करायचा की जीवापाड त्या निश्चयाला आपण सांभाळायचं, नियमाला सांभाळायचं. मग तो नियम जो आहे तो सुद्धा आपलं मन स्थिर करू शकतो. मागे आपण उदाहरण पाहून आलो नियमाचं किती महत्त्व आहे. एकनाथ महाराजांना गंगेवर जात असताना एकनाथ महाराज आपले जाता जाता सगळ्या लोकांना सांगायचे, तुम्ही परमार्थ करा, परमार्थ करा. एक दुकानदार होता, त्यालाही नाथ महाराज म्हणायचे, अहो तुम्ही परमार्थ करत जा, आपल्या वाट्याला आलेलं काम तर कराच, पण काम करता करता देवाचं नाम घ्यायला काय जातं, कामामध्ये काम. काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. पण तो मनुष्य म्हटला, नाथ महाराज आम्ही काय तुमच्यासारखे मोकळे नाही, अहो आम्हाला कुटुंब आहे, आम्हाला घरदार आहे, आम्हाला व्यवहार करावा लागतो, दिवसभर गर्दी राहते, मला अजिबात वेळ नाही नामस्मरण करायला. तेव्हा एकनाथ महाराजांनी सांगितलं, बाबा असं म्हणू नको, वेळ काढला तर मिळत असतो, मला अजिबात वेळ नाही असं म्हणू नकोस. तो म्हटला, सांगा नाथ महाराज कधी मला वेळ आहे. सकाळी 8 वाजता उठल्यापासून मी संध्याकाळी 8 वाजेपर्यंत तिथेच असतो, संध्याकाळी गेलं की पडलं की मला झोप लागते. एकनाथ महाराज म्हणले, हे बघ एक काम करत जा, तू रोज आंघोळ करतो का नाही, करतो, आंघोळ करायला लागलं की तू त्या ठिकाणी विष्णू सहस्रनाम म्हणायचं. आंघोळचा पहिला तांब्या घेतला डोक्यावर, विष्णू सहस्रनाम, नसेल तर हरिपाठ, बरोबर कपडे घालून तुला त्या अंग पुसून कपडे घालेपर्यंत तुझा हरिपाठ पूर्ण होतो किंवा नामस्मरण पूर्ण होतं. त्याने ते ऐकलं. आता नाथ महाराजांनी सांगितलं होतं, त्याच्यावर त्याचा परिणाम झाला. फक्त आंघोळीच्या वेळेस तो बिचारा विष्णू सहस्रनाम म्हणायचा. नियम त्याचा ठरला, बाकी काही परमार्थ तो करत नव्हता, पण तो नियम त्याचा कधीच चुकला नाही. जन्मभर त्याने तो नियम पाळला. त्याचा परिणाम असा झाला, शेवटी तो आजारी पडला. आजारी पडल्यानंतर आता वृद्धापकाळ, लोकांना असं वाटलं आता हा जाणार, आणि जात असताना असा एकदम मरणासन्न अवस्थेत पडला. लोकांना वाटलं मेलाच. मेल्यानंतरचा जो विधी असतो तो सगळा लोकांनी सुरू केला. आंघोळ घालायला लागते ना, मग आंघोळ त्याला घालायला लागले, तर आंघोळ घालण्याकरता त्याला बसवलं, पहिला तांब्या पडला, त्याचं विष्णू सहस्रनाम सुरू झाला, आणि नंतर मग तो मरण पावला. सांगायचं कशा करता, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. नित्यनेमाला फार महत्त्व आहे. आपण किती करतो त्यापेक्षा किती नियमाने करतो ह्याला महत्त्व आहे. थोडंच करा, पण रोज थोडं थोडं करा. काय लोक एकदम एखाद्या दिवशी एकदम दिवसभर नामस्मरण करतात आणि दुसऱ्या दिवशी काहीच नाही, तिसऱ्या दिवशी काहीच नाही, त्याचा फरक पडत नाही. रोज तुम्ही 15 मिनटं केलं त्याचा फरक पडत असतो. म्हणून नियमाला फार महत्त्व आहे. ज्ञानोबा या ठिकाणी सांगतात, आता नियमुची हा एकला, जिवे करावा आपुला, जैसा कृतनिश्चयाचिया बोला बाहेरा नोहे. जसा आपण केलेला निश्चय असतो त्याच्या आपण बाहेर जात नाही, त्याप्रमाणे नियम करा. अर्जुना तू जो निश्चय ऐसिया अंतःकरण, बाह्य येता तयाची वान, न मोडे समर्थ भेन दासी जैशी. असं एका ठिकाणी ज्ञानोबारांनी म्हटलंय. किंवा जयाची आज्ञा आपण, श्रीवाहे अंतःकरण, मनुष्याकारे जान ज्ञानची तो. ज्ञान ओळखायचं असेल ना, तर ज्याचं अंतःकरण त्याचे आज्ञा शिरावर वाहतं, म्हणजे ज्याचं अंतःकरण त्याची आज्ञा कधीच मोडत नाही, तो मनुष्य ज्ञानाची मूर्ती आहे. नाहीतर मग अंतःकरण वेगळं, मन वेगळं, बुद्धी वेगळी,
बुद्धी अंतःकरण आपलं ऐकत नसेल तर तो मनुष्य ज्ञानी म्हणायचा का अज्ञानी म्हणायचा? अंगा मनाशी रुचावे, हेतुलेनी कृत्याकृत्य नाठवे, जो करनियाचेनी नावे भलतेची करी. हां हां, अर्जुना जो या परी अंतःकरण जतन करी, नेदीची इंद्रियाचे द्वारी. अशा प्रकारे सांगतात. म्हणून एक एक युक्ती भगवंतांनी सांगितली, ऐका. जरी येतुलेनी चित्त स्थिरावे, तरी काजा आले स्वभावे, न राहे तरी घालावे मोकलोनी. आतापर्यंत जो काही अभ्यास सांगितला याने तुझं चित्त स्थिर होईल. जरी येतुलेनी चित्त स्थिरावे, जर ह्याने चित्त स्थिर झालं तर बघ. तरी काजा आले स्वभावे, आणि जर चित्त स्थिर झालं तर तुझं काम झालंच समजायचं. स्वाभाविकपणे तुला त्या ठिकाणी योग प्राप्त झाला असं समज. पण न राहे तरी घालावे मोकलोनी. जर एवढं करून जरी नियम केला, अभ्यास केला, पण चित्त काय ऐकत नाही. चित्ताचा स्वभाव आहे, मनाचा स्वभाव आहे, बहुत चंचळ चपळ, जाता येता न लगे वेळ. अनेक जन्माचे त्याच्यामध्ये असलेले संस्कार, आणि त्याच्यामुळे ते मन लवकर त्याचा स्वभाव सोडत नाही. जसं स्वभाव जो ठरला एखाद्या माणसाचा, तुकाराम महाराज म्हणतात, आधी होती दासी, पट्टराणी केले तिशी, तिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना. आधी होता वाग्या, दैवयोगे झाला पाग्या, त्याचा येळकोट राहीना, मूळ स्वभाव जाईना. तसा मनाचाही स्वभाव लवकर जात नाही. त्याचा स्वभाव काय आहे? संकल्प विकल्प करणं, इकडं तिकडं जाणं. त्यामुळं ते मन जे पुन्हा जातं. मग काय करायचं? इथे सांगतात, जरी येतुलेनी चित्त स्थिरावे, तरी काजा आले स्वभाव, न राहे तरी घालावे मोकलोनी. म्हणजे काय? न राहे तरी घालावे मोकलोनी म्हणजे काय? जिकडे जायचं तिकडे जाऊ द्या. तर त्याला त्या ठिकाणी नाही, मोकलोनी म्हणजे मोकळं सोडणं असाच अर्थ आहे. मग त्याला जर कधी कधी काय असतं, मनाला जर सारखंच तुम्ही कोंडून ठेवायचा प्रयत्न केला तर ते जास्त उपळतं. म्हणून नियम करा, पण अगोदर निश्चय करून ठेवा, आपल्याला हे करायचं आहे. मनात पक्का निश्चय पाहिजे, आणि मग त्या ठिकाणी मन लावायचं. लागत नसेल तर ठीक आहे, त्याला व्यवहाराच्या कार्यात जाऊ द्या, कुठंही नको बरं का. त्याला थोडंसं दुसरं काही काम करायचं असेल तर करू द्या, व्यवहाराच्या कार्यात जाऊ द्या. पण गेल्यानंतर नियमाची सवय असल्यामुळे किंवा निश्चय मनामध्ये असल्यामुळे ज्ञानोबाराय म्हणतात, मग मोकलिले जेथ जेथ जाईल, तेथुची नियमुची घेऊन येईल, ऐसेनी स्थैर्याची होईल सवे यया. जरी मोकळं झालं, बाहेर जरी गेलं, तरी तेथुनी नियमाची घेऊन येईल. म्हणजे आपण केलेला अगोदरचा जो नियम असतो, तो नियम त्या मनाला परत घेऊन येतो. म्हणजे नियमाचं किती महत्त्व आहे बघा. बरोबर त्या त्यावेळेस तो जो केलेला नियम असतो तो मनाला तिकडे घेऊन जातो. अभ्यास झालेला असतो, आणि मनाला सुद्धा बरोबर त्यावेळेस तिथं जायची सवय लागलेली असते. म्हणून मग मोकलिले जेथ जेथ जाईल, तेथुनी नियमाची घेऊन येईल, त्याला नियम घेऊन येईल. आणि तेवढ्या पुरतं का होईना, ऐसेनी स्थैर्याची होईल सवे जया यया. त्याला असं स्थिर राहायची थोडीशी सवय लागेल. एकदम पूर्ण स्थिर होत नसलं तरी नियमाच्या वेळेस तरी का होईना ते स्थिर होईल. म्हणून नियम केलेला आहे, तो नियम त्याला स्थिरत्व देईल, आणि स्थिरत्व दिल्यानंतर तिथे त्याला आनंद वाटायला लागेल. काल आपण ओया म्हणून आलो, आणि मग आनंद वाटायला लागल्यानंतर मनाचे एक निके, देखिल्या गोडीच्या ठाई सोके, मग अनुभव सुखेची कौतुके दावी तू जाय.
लाचावले मन लागलीशे गोडी, हे जीवे न सोडी ऐसे झाले. हे होईल पण लगेच होणार नाही, ते हळूहळू होणार आहे, अभ्यासाने होणार आहे. म्हणून इथे भगवान परमात्मा म्हणतात या नियमामुळे ते प्राप्त तुला होईल. भगवान पुढे सांगतात, मग पुढे त्याला काय प्राप्त होतं? प्रशांत मनसम ह्येनम योगिनम सुखम उत्तमम उपैति शांत रजसम ब्रह्मभूतम अकल्मषम. मग ते पुढे मन जे आहे प्रशांत मनसम ह्येनम, त्याचं मन पुढे मग प्रशांत होतं. प्रशांत मन कशामुळे झालं? भगवान परमात्मा सांगतात प्रशांत झाल्यानंतर त्या योग्याला उत्तम सुख प्राप्त होतं. पण हे सगळं प्राप्त कशामुळे झालं? उपैति शांत रजसम ब्रह्मभूतम अकल्मषम. एकतर शांत रजसम म्हणजे रजोगुण शांत झाला पाहिजे, तमोगुण शांत झाला पाहिजे. अकल्मषम पदाने सांगितलं. रजोगुण तमोगुण शांत झाला, सत्वगुणही शांत झाला आणि मग तो प्रशांत होतो, तो ब्रह्मभूत होतो आणि त्याला उत्तम प्रकारचं सुख प्राप्त होतं. मनाला चंचल करणारे जर काय असतील तर रजोगुण आणि तमोगुण आहे. तमोगुण वाढला की काय होतं? निद्रा, प्रमाद आलस्य निद्राभी तन्नी बदनाती भारत. त्या माणसाला मग आळस यायला लागतो, त्याच्याकडून चुका व्हायला लागतात. म्हणून नुसतीच परवडी जांभयाची, तमोगुण वाढल्याचं लक्षण आहे. किंवा निषिद्ध कर्म तो करू लागतो. रजोगुण वाढला तरीसुद्धा मन स्थिर होत नाही बरं का. मग त्याला काय वाटतं, हे करू का ते करू, ते करू का ते करू, नगरीची रचावी, जलाशये निर्मावी आणि महावने लावावी नानाविध. सगळं करावं असं वाटतं आणि एकट्यानेच करावं असं वाटतं. समजायचं रजोगुण खूप वाढलेला आहे, करू नये असं नाही, पण रजोगुणाने करू नये. तमोगुणाने त्या ठिकाणी आळस निर्माण होतो, निद्रा निर्माण होते. आणि म्हणून यांना घालवण्याकरता सत्वगुणाची वृद्धी पहिल्यांदा करायची. रजोगुण आणि तमोगुण कमी करून सत्वगुण वाढवायचा आहे. पण सत्वगुणामध्ये सुद्धा अडकायचं नाही, कारण सत्वात संजायते ज्ञानम. सत्वगुण सुद्धा बांधणार आहे. सत्वगुण हा सुद्धा माणसाला सुखाच्या, सुखसंगेन बदनाती ज्ञानसंगेन चानघ. सुखसंगेन बदनाती ज्ञानसंगेन चानघ. ओव्या सांगायच्या, ओव्या. सुखाने बांधतो आणि ज्ञानाने बांधतो. आपणची ज्ञानरूप आहे. हे गेले याचे दुःख न वाहे आणि विषय ज्ञाने होये गगना एवढा. तो म्हणायला लागला, आता मला मी ज्ञानी झालो, आता मला खूप आनंद वाटतो, खूप आनंद वाटतो. आता आनंद जरी वाटत असला तरीसुद्धा तो आनंद वृत्तीचा आनंद आहे. आनंद हे आत्म्याचं किंवा परमात्म्याचं स्वरूप आहे, तिथे वृत्ती नाही. पण तो त्या ठिकाणी आनंद ज्या अर्थी घेतो त्या अर्थी अजून तो सत्वगुणाच्या पलीकडे गेलेला नाही. त्रिगुणातीत त्याला व्हावं लागतं, गुणातीत व्हावं लागतं. आणि मग अशी अवस्था प्राप्त झाल्यानंतर भगवान म्हणतात प्रशांत मनसम ह्येनम. तो प्रशांत होतो. प्रशांत म्हणजे काय? शांत वेगळा आणि प्रशांत वेगळा बरं का. आपण मागे खूप बोलून आलो. शांत म्हणजे तात्पुरती शांती असते, त्याला म्हणायचं शांत. आणि प्रशांत म्हणजे किती जरी विघ्न निर्माण झाली, किती जरी विक्षेपाची परिस्थिती निर्माण झाली तरी ज्याची शांती भंग होत नाही तो प्रशांत. आपण शांत असतो पण समोरचा भांडायला येत नाही तोपर्यंत, समोरचा आपल्याला काय उपद्रव करत नाही तोपर्यंत आपण सगळे शांत. पण जर समजा भांडणाची परिस्थिती निर्माण झाली, माणसाची शांती राहत नाही. चांगली माणसंसुद्धा एकदम बिघडून जातात. शांत आहे आपण पण अजून प्रशांत नाही. याचा अर्थ भांडायचं नाही असं नाही. अन्यायाकरता कधी कधी भांडावं लागतं, पण भांडताना सुद्धा आपली शांती गेली नाही पाहिजे. एकनाथ महाराजांचं असं सांगतात, एकनाथ महाराज त्या किल्ल्यावर, कोणता किल्ला तो? दौलताबादचा देवगिरीचा किल्ला. तिथं जनार्दन महाराजांची सेवा करत होते. तर जनार्दन महाराजांचा असा नियम होता, गुरुवार आला, ते दत्ताचे भक्त होते,
की तिथं शूलभंजन पर्वत आहे, त्याच्यावर जनार्दन स्वामी जाऊन ध्यान करत बसायचे. एकदा असंच झालं, एका गुरुवारी जनार्दन स्वामी ध्यानाला गेले आणि जे शत्रू होते त्यांना माहिती पडलं की बरोबर जनार्दन स्वामी या दिवशी नसतात, आपण याच दिवशी किल्ल्यावर स्वारी करायची. शत्रू चालून आला, नाथ महाराज एकटेच, शांतीब्रह्म. तुम्ही म्हणाल काय शांतीब्रह्म होते मग गप्प बसले का? नाही, नाथ महाराजांनी जनार्दन स्वामीचे कपडे घातले, घोड्यावर बसले आणि युद्धा करता गेले. लढाई जिंकली नाथ महाराजांनी, पण लढाई जरी केली तरी त्यांची शांती बिघडली का? गिळोनी ज्ञेयाते ज्ञाता ज्ञानही मागुते, हारपे ते निरुते शांती पैगा. किंवा ज्ञातृत्वही पडे पोटी, तैसी ज्ञेया देता मिठी, ज्ञातृत्वही पडे पोटी. शांतीचे रूप, अशी ही शांती जी आहे याला म्हणतात प्रशांत. त्या माणसाची शांती कशाने बिघडत नाही, व्यवहाराने बिघडत नाही, भांडणाने बिघडत नाही, युद्धाने सुद्धा बिघडत नाही. ही खरी शांती. जी अभ्यासाने प्राप्त झालेली शांती आहे ती शांती साधन शांती आहे, ती बिघडते. ज्ञानाने प्राप्त झालेली जी शांती आहे, निश्चयाने प्राप्त झालेली शांती, ती कशाने बिघडत नाही. म्हणून प्रशांत मनसम हेनम योगिनम सुखमुत्तमम. त्याला थाकिला जेने, आणि पुन्हा त्याला उत्तम सुख प्राप्त होतं. उत्तम सुख म्हणजे जे व्यवहारातलं सुख आहे ते उत्तम सुख नाही, ते सुखाचं आभास आहे. माणसाला वाटतं सुख, परंतु ते सुख नसतं. एरवी विषयी सुख आहे हे बोलिनेची सारखे नव्हे, आपण खूप ओव्या कालपासून म्हणतोय, हे उत्तम सुख नाही. विषय दुःख. हो, आणि काय सवेची ये मृत्यूलोकाचं वर्णन. मृत्यूलोके सुखाची कहाणी ऐकिजेल कवनाचे श्रवणी कैची सुखनिद्रा अंतुरणी इंगळाच्या. जे लोकीचा चंद्रुक्षयरी रोगी दुःख लेवून सुखाचे अंगी सळीत जगात. उत्तम सुख नाही. उत्तम सुख कशाला म्हणायचं? किंबहुना सोहे जीव आत्मयाची लाहे, तेत जे होय तया नाम सुख. हां, दाविल तुझं दिठी आत्मयाचे बेटी जीवाशी होय ते उत्तम सुख. म्हणून असं सुख त्याला प्राप्त होतं. कशामुळे प्राप्त होतं? तो ब्रह्मभूत होतो. ब्रह्मभूत म्हणजे भूत नाही बरं का, ब्रह्म होतो. ब्रह्म जे आहे ते व्यापक आहे. सुख जे आहे त्याचं जे आहे ते आता परिच्छिन्न सुख नाही, व्यापक सुख त्याला प्राप्त होतं. म्हणजे त्याचं सुख देशावर अवलंबून राहत नाही, त्याचं सुख कालावर अवलंबून राहत नाही, त्याचं सुख वस्तूवर अवलंबून राहत नाही. व्यापक सुख. कुठेही गेला तरी तो सुखी. इथं गेला तरच सुखी, तिथं गेला तर दुःखी असं नाही. तो कुठेही असू द्या, तो स्मशानात असला तरी सुखी, मंदिरात असला तरी सुखी, कुठलीही वस्तू समोर आली तरी तो सुखी. ना तरी येथीचा दिवा गेलिया शेजिया गावा दीपचिकी, तरी तो त्या ठिकाणी दिवाच आहे. तसा हा आनंदरूप झाला, कुठे गेला तरी त्याचा आनंद कायम राहतो. म्हणून ब्रह्मभूत म्हटलेलं आहे, म्हणजे व्यापक सुख सांगायचं आहे. आणि अकल्मषम याने त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा तमोगुण नाही सांगायचं आहे. शांत रजसम म्हणजे रजोगुण नाही. आणि प्रशांत मनसम याने सत्वगुण सुद्धा शांत झालेला आहे हे सांगायचं आहे. त्रिगुणातीत तो झाला. ज्ञानोबाराय वर्णन करतात बघा. आता पाठी केतुलेनी एके वेळे तया स्थैर्याचेनी मेळे, आत्मस्वरूपा जवळे येईल सहजे. आता ओवी करता मागची ओवी बघा. मग मोकलिले जेथ जेथ जाईल, तेथुनी नियमची घेऊन येईल, तैशी ऐशेनी स्थैर्याची होईल सवय जाय. हळूहळू स्थिरतेची त्याला सवय लागेल. मग पुढं काय होईल?
पाठी केतुलेनी एक वेळे, नंतर कधीतरी एक वेळ, बरं का. असा जर आपण नियम ठेवला तर ह्या नियमाचा परिणाम होतो मनावर. आणि मग कधीतरी, आज नाही उद्या, उद्या नाही, 1 महिन्याने, 1 महिन्याने नाही, 2 महिन्याने, 4 महिन्याने, 6 वर्षांनी, 12 वर्षांनी पण होणार. केतुलेनी एक वेळे, कधीतरी एका वेळेमध्ये, काही वेळाने, तया स्थैर्याचेनी मेळे, त्या ठिकाणी ते स्थिरतेमध्ये जो त्याला आनंद मिळालेला असतो, त्यामुळे आत्मस्वरूपाजवळे येईल सहजे. हळूहळू मन जे आहे ते कोणाजवळ येतं? आत्मस्वरूपाजवळ येत असतं. वास्तविक पाहता मन आणि आत्मस्वरूप तसं वेगळं नाही आहे. वाया मन हे नाव, एरवी कल्पनाची सावेव, जयाचेने संगे जीव दशा वस्तू. वस्तूचं आहे ते, पण वस्तूच्या ठिकाणी केलेली जी कल्पना आहे त्याला म्हणायचं मन. आणि मनाने आपल्या सगळ्या कल्पना सोडायला लागले की मनपणाने शिल्लक राहत नाही, ते आपोआप आत्मवस्तू होतं. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीशी आले. पण त्याच्याकरता ते स्थिर व्हावं लागतं. स्थिर झालं मन की आत्मस्वरूपाच्या जवळच आलं समजायचं. नवे नवे ते आत्मस्वरूप होतं, पण स्थिर होईपर्यंत ते वेगळं भासतं. जसं मीठ आहे, वेगळं भासतं कुठपर्यंत? पाण्याच्या जवळ जात नाही तोपर्यंत. पाण्याच्या जवळ गेलं की मीठपणाने शिल्लक राहत नाही. तया ते देखोनी अंगा घडेल, तेथ अद्वैती द्वैत बुडेल, आणि ऐक्य ते जे उघडेल त्रैलोक्य हे. आणि मग आत्मस्वरूपाजवळ का मन जायला लागलं? आत्मस्वरूपाच्या जवळ गेल्यानंतर आत्मस्वरूपाला ते मन पाहतं, आत्मस्वरूपाला पाहतं. तया ते देखोनी अंगा घडेल. आणि आत्मस्वरूपाला पाहिल्यानंतर मन वेगळं राहतं का? आत्मस्वरूपाकारच ते होतं. हो, आत्मस्वरूपाकार होतं, तदाकार होतं, परमात्म्याकार होतं. आणि मग तेथ अद्वैती द्वैत बुडेल. अद्वैतामध्ये ते द्वैत जे आहे ते सगळं बुडून जातं. मन म्हणजे द्वैत, मनामध्ये सगळं द्वैत आहे. आपल्याला जर पाहायचं असेल तर बघा, सगळी सृष्टीचं भान होतं आपल्याला, हे द्वैतामध्ये होतं, मनामध्ये होतं. झोपेमध्ये ज्यावेळेस मन अज्ञानात लीन होतं त्यावेळेस सृष्टी दिसते का? झोपलेल्या माणसाला काही सृष्टी दिसत नाही. मग जागा झाला की सगळी सृष्टी आपोआप येते, कारण मनोमयी ही सगळी सृष्टी आहे. स्वप्न पडतं त्यावेळेस सुद्धा सगळी सृष्टी आहे, पण झोपेत मन अज्ञानात लीन होतं त्यावेळेस सृष्टीचं भान नाही आहे. म्हणून आता झोप जरी असली तरी ती स्वाभाविक येणारी अवस्था आहे. तिथं जरी त्या ठिकाणी तात्पुरतं मन लीन झालेलं असलं तरी मनरूपाने शिल्लक आहे. म्हणून झोप हा पुरुषार्थ नाही सांगितला बरं का. ही सुद्धा एक प्रकारची आत्मजागृती जी आहे ती सुद्धा झोपच आहे, पण अभ्यासाने प्राप्त झालेली. सुखे मी निजलो गा, शून्य सारोनी तेथे त्रिकूट शिखरी गा. जागृती, स्वप्न, सुषुप्ती, सत्व, रज, तम याच्या पलीकडे असलेलं जे परमात्मा स्वरूप आहे तदाकार मन झालं. ते तर अद्वैती द्वैत बुडेल. मग तिथे द्वैत शिल्लक राहत नाही, कारण हे संसार चित्र उमटे. तो मनोरूपपट जैसे, मग प्रतिमा नाही, प्रतिमा सगळ्या गेल्या. आणि मग आता शिल्लक काय राहिलं? द्वैत जे आहे ते अद्वैतात बुडालं, म्हणजे अद्वैत शिल्लक राहिलं. द्वैत असतं ते कल्पित असतं, आभासिक असतं. आद्यस्थ पदार्थ हा अधिष्ठान रूप होऊन जात असतो. जसं दोरीवर भासलेला साप होता, पण दोरीचं ज्ञान झाल्यानंतर साप राहतो का? मग साप कुठं जातो? बिळात जाऊन लपतो. साप जो आहे तो नव्हताच असा निश्चय होतो. सापाचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे असा निश्चय होतो. आणि हाती घेतलिया माळा, फिटे सर्प भासाचा कांटाळा, टवाळा नागवे तो. मग म्हणे सर्वत्र सच्चितानंदू, मीच एक स्वतः सिद्धू.
आपणे नेशी भेदू जानोनी नेनोनी जाणे. अशा प्रकारे आठव नाठव गेले भावा भाव झाला स्वयंमेव. द्वैत बुडेल आणि ऐक्य तेजे उघडेल त्रैलोक्य या. मग आता एक राहिलं शिल्लक बरं का. एक ते काय शिल्लक राहिलं? ऐक्य तेज. ऐक्य तेज म्हणजे परमात्मा स्वरूप बरं का. त्याला ऐक्य तेज का म्हटलं? कारण ते तेज आहे. तेज आहे म्हणजे ज्ञान आहे. ज्ञातृज्ञेयाविहीन नुसधेची जे ज्ञान, सुखा भरले गगन गाळीव जैसे, असं एकच ज्ञान आहे, निर्विशेष ज्ञान आहे, त्याच्याशिवाय दुसरं जगात काही नाही, असं एक ज्ञान जगात शिल्लक राहतं. ज्ञानोबरायांचं वर्णन केलं आहे, आरती ज्ञान राजा महा कैवल्य तेजा. कैवल्य तेज म्हणजे काय? केवल असलेलं तेज, केवल निर्विशेष असलेलं ज्ञान, ज्या ज्ञानामध्ये कुठल्याही प्रकारची त्रिपुटी नाही, कुठल्याही प्रकारची वृत्ती नाही, असं केवल ज्ञान आहे ते ज्ञानेश्वर महाराज आहेत. तेच परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि ऐक्य तेजे उघडेल त्रैलोक्य, हे म्हणजे सगळं त्रैलोक्य त्या ज्ञानाने काय होतं? भरून जातं. कारण आतमध्ये ज्ञान आलं की तेच ज्ञान संपूर्ण त्रैलोक्यामध्ये आहे असं त्याला अनुभव येतो. अवघेची त्रैलोक्य चरणी जगन्नाथा चित्त ठेले. हो, झाला अंगे देव होईल जो आपण, तयाशी हे जन अवघे देव. हां, संपूर्ण एका जनार्दनी एकपणे उभा, चैतन्याची शोभा शोभतशी असा अनुभव येतो ना. हो, नाथ महाराजांच्या जीवनातलं उदाहरण आपण नेहमी सांगतो. नाथ महाराजांना जेव्हा साक्षात्कार झाला त्यावेळेस त्यांनासुद्धा हे सगळं विश्व काय झालं? परमात्मा स्वरूप दिसायला लागलं. आपल्यातला देव कळाला आणि श्रीगुरूंनी सांगितलं की आपल्यात जो देव आहे तो जगात आहे असं कळालं. व्यापकाने जर परमात्मा स्वरूपाची अनुभूती आली तर त्याला त्या ठिकाणी सर्व विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनिमानशी असा अनुभव येतो ना. हां, सहजची गेला पुरुषा. मग ज्ञानोबाराय उदाहरण देतात, आकाशी दिशे दुसरे ते आभ्रजे वीरे, तै गगनची का भरे विश्व जैसे. आकाशामध्ये आपण जर नजर टाकली तर आपल्याला कधी कधी दुसरं दिसतं. म्हणजे आकाशात आणखीन काय काय दिसतं? ढग दिसतात, आहे की नाही? आता ढग आणि आकाश हे वेगळं आहे आपल्याला असं वाटतं, दिसतं, परंतु ते ढग आकाशात कधी कधी विरून जातात आणि आकाशात ढग विरून गेल्यानंतर शिल्लक काय राहतं? ढग राहतात, आकाश शिल्लक राहतं बरं का. होनी ठाके. वा, आता तद्रूपसेशी सुलग्न, लागोनी ठेले अभिन्न. हां, लोपले अभ्र गगन होनी ठाके. त्याप्रमाणे ज्ञानोबाराय सांगतात, द्वैत म्हणजे आभ्रासारखंच आहे, मन म्हणजे आभ्रासारखंच आहे, कल्पित आहे, आध्यस्त आहे. आणि आध्यस्त पदार्थ त्या ठिकाणी अधिष्ठानाचं ज्ञान झालं की राहत नाही. मग काय खाली शिल्लक राहतं? कापुराच्या वाती ठाईच समाप्ती झाली जैशी, पण साधुबोध झाला नुरोनिया ठेला. तो बोध शिल्लक राहतो, बोध शिल्लक राहतो, कुठलीही वृत्ती त्या बोधामध्ये राहत नाही. ते गगनाची का भरे विश्व जैसे. मग आता ज्याप्रमाणे ते आकाश शिल्लक राहतं तैसे चित्तलया जाये आणि चैतन्याचे आगवे होये, ऐशी प्राप्ती सुखोपाये आहे येणे. तैसे त्याप्रमाणे चित्त जे आहे ते लयाला जातं. मागे आपण पाहून आलो, हा पुन्हा पुन्हा विषय येतो. चित्त आणि चैतन्य याच्यामध्ये फरक नाही. चित्ताला चित्त का म्हणतात? हे चैतन्यच आहे, पण त्याच्यामध्ये अर्धा जो तकार आलेला आहे तो विषय ध्यासामुळे आलेला आहे. स्फटिकमणीच आहे, पण त्या स्फटिकमण्याच्या खाली आपण फूल ठेवलं, फूल ठेवलं का तो कसा दिसायला लागतो? लाल दिसायला लागतो. जास्वंदीचं फूल ठेवल्यानंतर फूल गेलं की स्फटिक जसा आहे तसाच आहे,
तसंच चित्त जे आहे ते चैतन्य रूपच आहे. याच्यामध्ये असलेला विषयाचा ध्यास गेला, अस्थिरता गेली, विक्षेप गेला, मल गेला का चित्त चैतन्य होऊनी ठेले. होऊनी ठेले चैतन्य झाले. यातायात निमाले घनानंद जे. म्हणून चित्त जे आहे ते चैतन्य होऊन जातं. तैसे चित्त लया जाय, लय पावतं आणि चैतन्याची आघवे होय. मग चैतन्यच होतं. का ते चैतन्य झालं? कारण ते मुळातच चैतन्य होतं. नसलेलं होतं का असलेलंच होतं? असलेलंच होतं. फक्त मध्ये असलेला भ्रम जो होता, अज्ञान होतं, ते जातं. ऐशी प्राप्ती सुखोपाये आहे जेणे. अशा प्रकारे सुखाने याची प्राप्ती होते, परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होते. पण याच्याकरता भगवान म्हणतात तुम्हाला योग करावा लागेल. युंजन्येवम सदात्मानम योगी विगत कल्मषः सुखेन ब्रह्मसंस्पर्शम अत्यंतम सुखम अश्नुते. अशा प्रकारे एवम सदा आत्मानम युंजन असा सारखा अभ्यास केल्यानंतर आत्म्याचा अभ्यास करायचा आहे, परमात्म्याचा अभ्यास करायचा आहे, ध्यान करायचं आहे, चिंतन करायचं आहे. असा अभ्यास सतत केल्यानंतर विगत कल्मषः म्हणजे सगळ्या प्रकारची कल्मष दूर होतात. मागे सांगितल्याप्रमाणे रजोगुण दूर होतो, तमोगुण दूर होतो, शुद्ध सत्वाची जी काही वृत्ती आहे अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती तीही स्थिर होते. आणि ती स्थिर झाल्यानंतर सुखेन ब्रह्मस्पर्श संस्पर्शम अत्यंतम सुखम अश्नुते. सुखाने त्याला आता आनंद प्राप्त करण्याकरता ब्रह्मसंस्पर्श असलेलं सुख त्याला प्राप्त होतं. म्हणजे परमात्मा स्वरूपाचं सुख प्राप्त होतं. पण सुखाने प्राप्त होतं. त्याला आता कुठलीही क्रिया करावी लागत नाही. त्याला ह्या सुखाकरता कुठं जावं लागत नाही. या सुखाकरता त्याला कुठली अवस्था करावी लागत नाही, काही नाही. कर्म करावं लागत नाही, बाहेर जावं लागत नाही, अतिप्रयत्न करावे लागत नाही. बसल्या बसल्या त्याला ते सुख प्राप्त होतं. सुखेन ब्रह्मसंस्पर्शम अत्यंतम. अत्यंतम म्हणजे निरतिशय असं सुख. आणि अश्नुते म्हटलेलं आहे म्हणजे तोच तेच सुख होतो, व्यापक रीतीने तो राहतो. तुकोबारायांच्या जीवनामध्ये आपण जर पाहिलं, ही सगळी चिन्ह आपल्याला संतांच्या जीवनामध्ये दिसतात. बाह्यदृष्टीने जरी अनेक दुःखाचे प्रसंग आले तरीसुद्धा महाराजांना विचारल्यानंतर महाराजांची अवस्था अशी होती, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो. आनंदाने मी डुलतोय, मला त्या प्रकारे कुठल्याही सुख दुःख आलं तरी मी विचलित होत नाही. याचा अर्थ त्यांना ब्रह्मसंस्पर्श म्हणजे परमात्मा स्वरूपाचं आत्यंतिक असं निरतिशय असं सुख, ज्या सुखाला कुठल्याही प्रकारे अंत नाही, असं सुख त्यांना प्राप्त होतं. या सोपी या योगस्थिती उकलू देखिला गा बहुती संकल्पाची या संपत्ती रुसोनिया. पण हे सुख प्राप्त करण्याकरता ज्ञानोबा म्हणतात या सोपी या योगस्थिती. तसं पाहायला गेलं तर ही योगस्थिती जी आहे ही सोपी आहे. एरवी योगासारखे सोपे सगळ्याला सोपी नाही बरं का. निश्चय ज्याच्याकडे आहे, वैराग्य ज्याच्याकडे आहे, अभ्यास करण्याची तयारी आहे, त्याच्यासाठी सोपी आहे. उकलू देखला गा बहुती. आणि या अशा योगस्थितीचा अनुभव अनेक लोकांनी मागे घेतलेला आहे. अनेक ऋषी मुनी आहेत, त्यांनी या योगाभ्यासाच्याने जे मार्गीचा कापडी योगी वृंदे वहिली. आता सुरुवातीच्या ओव्या बघा. अर्जुना हा अवधारी पंथराजू. ज्ञानोबाराय सांगतात, भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात हा पंथराज आहे. आतापर्यंत अनेक योगी लोक या मार्गाने गेली. योगी वृंदे वहिली, ती या मार्गाने गेली. सिद्धाचे साधकाचे सिद्ध झाले. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. मला फक्त टोकं आठवतात. साधकाचे सिद्ध झाले, योगी वृंदे वहली, जे मार्गेचा कापडी महेश अजुनी. अनेक लोकांनी या योगाचा अनुसरण केलं आणि ते परमात्मा स्वरूपाला प्राप्त झाले. संकल्पाची या संपत्ती रुसोनी. आपण त्याच्याकरता काय करावं लागतं? रुसावं लागतं बरं का. कशावर रुसावं लागतं? संकल्पाच्या संपत्तीवर रुसावं लागतं. रुसायचं म्हणजे काय करायचं? त्याची आसक्ती सोडावी लागते.
जेवढे काही आपले संकल्प असतील, चांगले असू द्या वाईट असू द्या, पहिलं वाईट संकल्पावर रुसावं लागतं. वाईट संकल्प मनातले जे असतात ते आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण करतात. म्हणून नाथ महाराजांनी म्हटले, आपण काल म्हणून आलोस, कल्पनेची सासू हिचा बहुतची जाचू. अनेक प्रकारच्या कल्पना. जो जीव झाला त्याला कारण काय आहे? कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपादी शिव बोली जेते. कल्पनेनेच माणसाच्या जीवनात सगळं दुःख निर्माण केलं. जन्माचं दुःख कल्पनेचंच आहे, मरणाचं दुःख कल्पनेचंच आहे, त्यानंतर सुख ही कल्पनाच आहे, दुःख ही कल्पनाच आहे, बंध कल्पना आहे, मुक्ती ह्या सगळ्या काय आहेत? कल्पनात जीव करतो आणि त्यामुळे तो दुःखी होत असतो. म्हणून ह्या सगळ्या संकल्पाच्या संपत्ती आहेत, त्याच्यावर रुसावं लागतं. रुसावं लागतं म्हणजे त्याचा त्याग करावा लागतो. ज्याला योगाचं सुख प्राप्त करायचं असेल, परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची असेल, त्याला हे सगळं सोडावं लागतं. मनोनी रुसलो संसारा, सर्प हा विखार पांढरा. तुकाराम महाराज म्हणतात, रुसलो या आम्ही आपुल्या संसारा, जेथे अनाचारा कोण पाड, तेथे अनाचारा कोण पाड. हो, म्हणून आम्हाला ह्या वाईटावर रुसल्याशिवाय, कल्पनेवर रुसल्याशिवाय खऱ्या योगाची प्राप्ती होत नाही. ते सुखाचे नि सांगाते, आले परब्रह्मा आतवते, तेथ लवण जैसे जळाते सांडू नेणे. आणि या सुखामध्ये, परमात्मा सुखाच्या संगतीमध्ये, परमात्मा सुखाच्या संसर्गामध्ये, संगतीमध्ये आले परब्रह्मा आतवते. ते परब्रह्म स्वरूपच झाले, परमात्मा स्वरूप झाले. कशाप्रमाणे? तेथ लवण जैसे जळाते सांडू नेणे. ज्याप्रमाणे लवण जे आहे म्हणजे मीठ आहे, ते जसं पाण्यामध्ये मिळाल्यानंतर वेगळं राहत नाही. लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी, होयची ना माघारी, परती जैशी नोहे सारिता निराळे, लवण मिळविता जळे, सांडोनी मिठपणाचा लोभू, मिठे सिंधत्वाचा घेतला लाभू, तेवी अहन देवुनी शंभू शांभवी झालो. अशी स्थिती त्याला प्राप्त होते. आणि मग असं झाल्यानंतर काय होतं? तैसे होयतीये मेळी, मग सामरस्याची या रावळी, महासुखाची दिवाळी जगेशी दिसे. तिथे ते मन जे आहे, चित्त आहे, परमात्मा स्वरूप झालं. तैसे होयतीये मेळी, मग सामरस्याच्या रावळी. एक झाले, दोन एक झाल्यानंतर जी स्थिती प्राप्त होते त्याला इथे ज्ञानोबारायांनी राऊळ म्हटलं, म्हणजे मंदिराची उपमा दिली. मंदिरात जसा देव असतो तसं साम्य हाच खरा देव आहे, समत्व हाच खरा देव आहे. जीव आणि शिव एक होणं हे खरं मंदिर आहे. एकरूप झाले, मुळीचे संचले दैशे तैशे, मग महासुखाची दिवाळी जगेशी दिशे. सगळ्या जगात त्याला दिवाळी, बरं का. कुठली दिवाळी? आणखीन महासुखाची दिवाळी. महासुख म्हणजे सामान्य सुख नाही. मग मेरूपासोनी थोरे, देह दुःखाचे नि डोंगरे, दाटीजे प्री भारी चित्त न रटे, शस्त्रेवरी तोडलिया देह आगी माझी पडल्या, चित्त महासुखी. महासुख म्हणजे परमात्मा सुख, त्याची त्याला दिवाळी आहे. दिवाळी म्हणजे सण झाला त्याच्या जीवनामध्ये. आपली दिवाळी वेगळी आहे. आपली दिवाळी जी असते येते आणि बऱ्याच लोकांचं दिवाळं काढून निघून जाते. 7 दिवस दिवाळी आणि मग वर्षभर शिमगाच करावा लागतो. कारण कायम दिवाळी नाही. ती दिवाळी जी आहे ती लौकिक दिवाळी आहे, पण विचाराने प्राप्त झालेली दिवाळी, नामस्मरणाने प्राप्त झालेली दिवाळी, आनंदाने प्राप्त झालेली दिवाळी. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी, विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी. पण कधी दिवाळी होईल? जीव भाव देवाला प्राप्त झाला पाहिजे, जीव हा देव झाला पाहिजे, आणि मग ती दिवाळी प्राप्त होते. मी अविवेकाची काजळी, फेडोनी विवेक दीप उजळी, ते योग्या पाहे दिवाळी निरंतर. दिवाळी शब्दाचा अर्थ आहे आनंद, बरं का. कायम आता आमच्या जीवनामध्ये प्रकाश आहे, कायम आमच्या जीवनामध्ये आनंद आहे. कारण आनंद प्रकाश हे आपल्यापासून वेगळे नाहीत, ते जीवाचं स्वरूप आहे आणि त्या आनंदाची ओळख झाली. म्हणून त्या
दिवाळीला आता कधी अंत नाही. अशा प्रकारची दिवाळी. ऐसे आपुले पायवरी चाली जे आपुले पाठीवरी, हे पार्था नागवे तरी आन ऐके. पण हे सगळं जरी मी सांगितलेलं असलं तरी भगवान शेवटी शेरा देतात. ऐसे आपुले पायवरी चाली जे आपुले पाठीवरी. आपल्याच पायाने आपल्या पाठीवर चालण्यासारखं आहे. हे मनाला आवरायचं, निश्चय करायचा, बुद्धीला धीर द्यायचा, वैराग्य, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्याला जमण्यासारख्या नाही. आपल्याच पायाने कुठं चालायचं, आपल्याच पाठीवर चालायचं. किंवा योगाचं वर्णन करताना 12व्या अध्यायात सांगितलंय, भुकेलिया भुकच कावी तहानलिया आणि अहोरात्र वावी मवावा उन्निद्रियाचे पहुडणे, निरोधाचे वेल्हावणे आणि झाडाशी चाजणे. हा हा पाहे पा लोहाचे चणे, जे बोचरिया पडती खाणे, हे पोट भरणे की प्राणे. म्हणजे आतापर्यंत शुद्ध सोपय 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 म्हटलं ना, आता लगेच हा शेरा मारला. का मारला? सगळ्यांना नसेल जमत, ठीक आहे, नाही जमत तुम्हाला, मी दुसरी युक्ती सांगतो. म्हणून भगवान म्हणतात पार्था नागवे तरी आन ऐके. हे जरी तुला जमत नसेल, तुला अवघड वाटत असेल, तर मी दुसरं सांगतो. आता दुसरं उद्या सांगू. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम